नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी प्राध्यापक प्रकाश सरगर PNS अकॅडमीमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत। आज आपण इयत्ता 12वी विषय भूगोल प्रकरण क्रमांक 6 तृतीयक आर्थिक क्रिया याच्या संपूर्ण स्वाध्यायाचा भाग 1 बघणार आहोत। आपल्या भूगोलच्या पाठ्यपुस्तकामध्ये प्रकरण क्रमांक 6 च्या खाली तुम्हाला समोर दिलेला स्वाध्याय हा दिलेला दिसून येत आहे। या स्वाध्यायामध्ये एकूण 8 प्रश्नांचा समावेश केलेला आहे। त्यामध्ये प्रश्न क्रमांक 1 साखळी पूर्ण करा, प्रश्न क्रमांक 2 योग्य पर्याय निवडा, प्रश्न क्रमांक 3 भौगोलिक कारणे लिहा, प्रश्न क्रमांक 4 टिपा लिहा, प्रश्न क्रमांक 5 फरक स्पष्ट करा, प्रश्न क्रमांक 6 सविस्तर उत्तरे लिहा, प्रश्न क्रमांक 7 खालील माहिती नकाशात भरा व सूची द्या आणि प्रश्न क्रमांक 8 शेवटचा उतार्यावरील प्रश्न। आता एकूण या 8 प्रश्नांपैकी आज आपण प्रश्न क्रमांक 1 ते प्रश्न क्रमांक 4 टिपा लिहा यामधील जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरे ही व्यवस्थित बघणार आहोत। यानंतरच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न क्रमांक 5 पासून पुढचे जे प्रश्न आहेत त्यांची उत्तरे बघणार आहोत। तर बघा, आपण याला सुरुवात करूया। सुरुवातीला आपल्याला प्रश्न क्रमांक 1 साखळी पूर्ण करा असा दिलेला आहे। आज आपण प्रकरण क्रमांक 6 तृतीयक आर्थिक क्रिया याचा स्वाध्याय बघत आहोत। याच्या अगोदर तुम्ही प्रकरण क्रमांक 1 ते 5 याचे स्वाध्यायाचे व्हिडिओ बघितलेले असतीलच, त्याचे सुद्धा व्हिडिओ स्वाध्यायाचे अपलोड केलेले आहेत। बोर्ड परीक्षेमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स मिळावेत या दृष्टिकोनातून विविध संदर्भ ग्रंथांचा आधार घेऊन या ठिकाणी उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे। ते जर स्वाध्यायाचे व्हिडिओ तुम्ही बघितलेले नसतील, बघायचे असतील तर तुम्ही हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, तुम्हाला त्यावरती ते व्हिडिओ बघायला मिळणार आहेत। चला आपण आता उत्तराला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक 1 आहे साखळी पूर्ण करा। त्यामध्ये अ गट आहे, आ गट आहे आणि ई गट आहे। पहिल्यांदा अ गटामध्ये माथेरान याचं उत्तर बघा, माथेरान। आ गटामधलं पर्यटन आणि ई गटामधील तृतीयक व्यवसाय म्हणजे माथेरान पर्यटन तृतीयक व्यवसाय असं उत्तर येईल। क्रमांक 2 आहे भौगोलिक स्थान निश्चिती। भौगोलिक स्थान निश्चितीसाठी पुढं आहे कृत्रिम उपग्रह या ठिकाणी, परत आहे संदेश वहन, ई मधील संदेश वहन। क्रमांक 3 श्रीलंका चहा निर्यात। क्रमांक 3 श्रीलंका, पुढं आहे चहा आणि पुढे येईल निर्यात। क्रमांक 4चं उत्तर आहे पनामा कालवा, पनामा कालवा। त्यानंतर पुढं आहे अटलांटिक महासागर आणि पुढं आहे पॅसिफिक महासागर। पनामा कालवा, अटलांटिक महासागर, पॅसिफिक महासागर। त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 आहे योग्य पर्याय निवडा। या ठिकाणी बघा, आपल्याला क्रमांक 1 तृतीयक व्यवसाय म्हटलेला आहे आणि यासाठी योग्य पर्याय अ, आ, ई ह्या 4 मधील योग्य पर्याय आपल्याला लिहायचा आहे। यामध्ये उत्तर काय येईल बघा, क्रमांक 1 तृतीयक व्यवसाय आणि याचं उत्तर आहे ई माल वाहतूक, हा शेवटचा पर्याय याचं बरोबर उत्तर आहे। क्रमांक 2 आहे नैसर्गिक बंदर, याचं उत्तर बघा, क्रमांक 2 नैसर्गिक बंदर, याचं उत्तर आहे आ जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट। क्रमांक 3 आहे ट्रान्स ऑस्ट्रेलियन लोहमार्ग स्थानक, याचं उत्तर ट्रान्स ऑस्ट्रेलियन लोहमार्ग स्थानक बाण करायचं आहे पर्थ सिडनी। हे जे अ उत्तर आहे पर्थ सिडनी हे उत्तर बरोबर आहे। यानंतर प्रश्न क्रमांक 3 आहे भौगोलिक कारणे लिहा। यामध्ये एकूण 3 क्रमांक दिलेले आहेत। पहिला आहे तृतीयक आर्थिक क्रियामध्ये सेवा आणि विनिमय यांचा समावेश होतो। क्रमांक 2 हवाई वाहतुकीचे प्रमाण वाढत आहे। क्रमांक 3 भौगोलिक विविधता ही व्यापारास कारणीभूत असते। आता आपण क्रमांक 1चं उत्तर बघूया। पहिला आहे तृतीयक आर्थिक क्रियामध्ये सेवा आणि विनिमय यांचा समावेश होतो। उत्तर बघा, उत्तराचे एकूण 3 क्रमांक या ठिकाणी दिलेले आहेत। पहिला आहे प्राथमिक व द्वितीयक व्यवसायामधील दुवा व यांना पूरक असणाऱ्या सेवा पुरवणाऱ्या क्रियांना तृतीयक आर्थिक क्रिया असे म्हणतात।
क्रमांक 2, द्वितीयक व्यवसायाला पूरक असे कुशल मनुष्यबळ तयार करणे, मानवी समूहाच्या सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक गरजा पूर्ण करणे यांचाही समावेश तृतीयक आर्थिक क्रियामध्ये होतो. क्रमांक 3चा आहे उत्तर, वाहतूक, दळणवळण, व्यापार, संदेशवहन अशा अनेक क्रियांचा समावेश तृतीयक आर्थिक क्रियामध्ये होतो. हे सर्व उद्योग सेवा व विनिमय करणारे आहेत इत्यादी कारणामुळे तृतीयक आर्थिक क्रियामध्ये सेवा आणि विनिमय यांचा समावेश होतो. यानंतर क्रमांक 2चा प्रश्न आहे, हवाई वाहतुकीचे प्रमाण वाढत आहे. याचं उत्तर क्रमांक 1, सध्या जगाचा आर्थिक विकासाचा वेग वाढलेला आहे, त्याचबरोबर लोकांचा राहणीमानाचा दर्जा सुधारत आहे. क्रमांक 2, हवाई वाहतूक हा अत्यंत आधुनिक आणि वेगवान वाहतूक मार्ग आहे व सर्वाधिक वेग या महत्त्वाच्या वैशिष्ट्यामुळे हवाई वाहतुकीस विशिष्ट स्थान प्राप्त झाले आहे. क्रमांक 3, दागिने, हिरे, आकाराने लहान व वजनाने हलक्या, मौल्यवान वस्तू, औषधे, फळे, फुले यांची वाहतूक केली जाते. क्रमांक 4, या सर्व वस्तूंची वाहतूक हवाई वाहतुकीने केल्यामुळे वेळेची बचत होते, कमी वेळापर्यंत ग्राहकापर्यंत माल पोहोचवता येतो. क्रमांक 5 आहे, नैसर्गिक आपत्तीच्या काळात हवाई वाहतूक फायदेशीर ठरते इत्यादी कारणामुळे हवाई वाहतुकीचे प्रमाण वाढत आहे. यानंतर क्रमांक 3चा प्रश्न आहे, भौगोलिक विविधता ही व्यापारास कारणीभूत ठरते. याचं उत्तर क्रमांक 1, लोकसंख्या, आर्थिक खर्च, संस्कृती, निपुणता, शासकीय धोरणे, भौगोलिक विविधता इत्यादी घटक व्यापारास कारणीभूत ठरतात. क्रमांक 2, पृथ्वीवर भौगोलिक विविधतेमध्ये नैसर्गिक घटक, साधनसंपत्ती वितरण, मृदा, वने, कृषी उत्पादने इत्यादी काही प्रदेशात मुबलक प्रमाणात सापडतात, तर काही प्रदेशात कमी प्रमाणात सापडतात. क्रमांक 3, यामुळे जास्त वस्तू, खनिजे असणारे प्रदेश असे पदार्थ निर्यात करतात व असे पदार्थ कमी असणारे प्रदेश आयात करतात इत्यादी कारणामुळे भौगोलिक विविधता ही व्यापारास कारणीभूत ठरते. यानंतर आपल्याला प्रश्न क्रमांक 4, टिपा लिहा हा बघायचा आहे. टिपा लिहामध्ये आपल्याला क्रमांक 1ची टीप दिलेली आहे, संदेशवहनातील कृत्रिम उपग्रहांचे महत्त्व. आता टिपा लिहित असताना हा प्रश्न बोर्डाला 4 गुणांसाठी विचारला जातो, त्यामुळे याचं उत्तर मुद्देसूद व्यवस्थित लिहिणं गरजेचं आहे. म्हणून यामध्ये कोणते मुद्दे येतील ते मुद्दे या ठिकाणी तुम्हाला सुरुवातीला दिलेले आहेत आणि नंतर या सर्व मुद्द्यांचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करता त्यावेळेस सुरुवातीला हे मुद्दे पाठ करायचे आणि त्यानंतर आतमधील स्पष्टीकरण. यामध्ये कोणते मुद्दे पाहिजेत बघा, पहिल्यांदा प्रस्तावना पाहिजे, त्यानंतर क्रमांक 1ला संदेशवहन अर्थ पाहिजे, क्रमांक 2ला कृत्रिम उपग्रह अर्थ, क्रमांक 3ला संदेशवहनातील कृत्रिम उपग्रहाचे महत्त्व आणि मग यामध्ये एका वेळेस मोठ्या प्रमाणात संपर्क, माहितीची देवाणघेवाण, अंतर या अडथळ्यावर मात, व्यापार वाणिज्य यामध्ये वाढ, ताज्या घडामोडींची माहिती, आपत्ती व्यवस्थापन, करमणूक आणि शेवटी समारोप लिहायचा आहे. आता आपण याचं उत्तर व्यवस्थित विस्तृतपणे बघूया. पहिल्यांदा सुरुवातीला प्रस्तावना. संदेशवहन ही एक प्रक्रिया आहे. संदेशवहनासाठी विविध माध्यमांचा वापर केला जातो. त्यामध्ये छापील माध्यमे, दूरदर्शन, दूरचित्रवाणी, इंटरनेट, कृत्रिम उपग्रह इत्यादींचा वापर केला जातो. यामध्ये संदेशवहनामध्ये कृत्रिम उपग्रहाचे महत्त्व मोठ्या प्रमाणात आहे. पहिला मुद्दा, संदेशवहन अर्थ. संदेशवहनाच्या अर्थामध्ये बघा, माहिती, संदेश यांची विविध माध्यमांच्या साहाय्याने देवाणघेवाण केली जाते, त्यास संदेशवहन असे म्हटले जाते. संपर्क साधण्यासाठी व माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी संदेशवहनाची साधने
अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतात. पुढचा मुद्दा आहे संदेश वहनातील कृत्रिम उपग्रहाचे महत्त्व. त्यामध्ये अ आहे एका वेळेस मोठ्या प्रमाणात संपर्क. कृत्रिम उपग्रहाच्या माध्यमातून एका वेळेस जगभरातील लोकांशी संपर्क साधता येतो. ज्या दुर्गम भागामध्ये मोबाईल, दूरदर्शन इत्यादी नेटवर्क पोहोचू शकत नाही, त्या दुर्गम प्रदेशामध्ये सुद्धा कृत्रिम उपग्रहाच्या माध्यमातून नेटवर्क प्रस्थापित करून संपर्क साधता येतो. कृत्रिम उपग्रहाद्वारे एकदा प्रक्षेपण केल्यानंतर त्याचा प्रसार जगभर होत असतो. ब आहे माहितीची देवाणघेवाण. सध्याचे 21वे शतक माहितीचे युग मानले जाते. त्यामुळे माहितीची देवाणघेवाण करणे, माहिती प्रसारित करणे, माहितीवर प्रक्रिया करणे, माहिती साठवून ठेवणे इत्यादीसाठी सध्या संगणकाबरोबरच कृत्रिम उपग्रहाचा आधार घेतला जातो. जगामध्ये माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी सध्या कृत्रिम उपग्रहाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. त्यामुळे कमी वेळेत जगभर माहितीचा प्रसार करता येत आहे. क आहे अंतर या अडथळ्यावर मात. कृत्रिम उपग्रहाच्या माध्यमातून विना अडथळा माहितीची देवाणघेवाण करता येते. वाळवंटी, पर्वतीय, दलदलीचे प्रदेश, जंगले, समुद्र प्रदेश इत्यादी ठिकाणी माहितीची देवाणघेवाण करताना अडथळे येतात. परंतु कृत्रिम उपग्रहामुळे अशा प्रदेशामध्ये नेटवर्क पोहोचवता येते व माहितीची देवाणघेवाण करता येते. ड आहे व्यापार वाणिज्य यामध्ये वाढ. कृत्रिम उपग्रहाच्या माध्यमातून वेगाने कमी कालावधीमध्ये विना अडथळा माहितीची देवाणघेवाण करता येते. त्यामुळे जगभरातील व्यापारासाठी आवश्यक असणारे माध्यम उपलब्ध झाले आहे. त्यामुळे जगभरातील व्यापारी, उद्योजक यांना संपर्क साधणे, माहितीची देवाणघेवाण करणे शक्य झाले. त्यामुळे व्यापार वाणिज्य यामध्ये वाढ झालेली आहे. याचा फायदा जगभरातील उद्योजक घेत आहेत. ई आहे ताज्या घडामोडींची माहिती. कृत्रिम उपग्रहाच्या माध्यमातून दूरदर्शन, रेडिओ, समाज माध्यमे यांच्याद्वारे इंटरनेटच्या माध्यमातून प्रचंड प्रमाणात ताज्या घटनांची माहिती प्रसारित केली जाते. हे गतीने नेटवर्क कृत्रिम उपग्रहामुळे उपलब्ध झालेले आहे. त्यानंतर बघा पुढचा आहे आपत्ती व्यवस्थापन. फ आपत्ती व्यवस्थापन. मानवावर सतत नैसर्गिक मानवनिर्मित आपत्ती येत असतात. अशा वेळी कृत्रिम उपग्रहांची मदत होते. दुष्काळ, वादळ, हिमस्खलन, दरड कोसळणे, महापूर इत्यादी नैसर्गिक आपत्तीवेळी कृत्रिम उपग्रहाच्या साहाय्याने निरीक्षण केले जाते व ज्या ठिकाणी खूपच हानी झालेली आहे अशा प्रदेशामध्ये मदत पोहोचवता येते. पुढचा क्रमांक आहे द करमणूक. मानवी जीवनामध्ये व्यक्तीला दैनंदिन कामामधून वेळ मिळाल्यानंतर करमणुकीची साधने आवश्यक असतात. कृत्रिम उपग्रहाच्या मदतीने करमणूक साधनांमध्ये करमणुकीसाठी आवश्यक असणारा प्रसारणाचा वेग यामध्ये वाढ झालेली आहे. त्यामुळे इंटरनेट, समाज माध्यमे यामधून लोकांना करमणूक करता येत आहे. शेवटी आहे समारोप. वरीलप्रमाणे कृत्रिम उपग्रहामुळे माहिती तंत्रज्ञानामध्ये प्रचंड प्रमाणात सुधारणा झाल्या आहेत. तसेच माहितीच्या प्रसारणामध्ये वाढ झालेली आहे. क्रमांक 2ची टीप आहे व्यापारातील वाहतुकीची भूमिका. मुद्दे पहिल्यांदा प्रस्तावना, व्यापार अर्थ, वाहतूक अर्थ, व्यापारातील वाहतुकीची भूमिका, भूमार्ग यामध्ये रस्ते व लोहमार्ग, जलमार्ग, हवाई वाहतूक, नळमार्ग आणि या प्रत्येक वाहतूक मार्गांचे महत्त्व आणि उदाहरण लिहिणे आवश्यक आहे. आणि शेवटी समारोप. आता सुरुवातीला प्रस्तावना. व्यापार हा मानवाचा एक अत्यंत महत्त्वाचा असा तृतीयक व्यवसाय आहे. व्यापारामुळे वस्तूंची देवाणघेवाण होते आणि माणूस आपले दैनंदिन गरजा भागवत असतो. त्यामुळे व्यापाराचे मानवी जीवनामध्ये खूपच महत्त्व आहे.
व्यापारासाठी वाहतूक हा महत्त्वाचा घटक आहे. क्रमांक 1. व्यापार अर्थ. व्यापार म्हणजे 2 किंवा अधिक देशांमध्ये वस्तू आणि सेवांचे ऐच्छिक देवाणघेवाण होय. पूर्वी व्यापारामध्ये फक्त वस्तूंचा समावेश होत होता. सध्या यामध्ये सेवांचाही समावेश केला जात आहे. क्रमांक 2. वाहतूक अर्थ. वाहतूक ही अशी सुविधा किंवा सेवा आहे ज्याद्वारे माणसे, वस्तू आणि उत्पादित माल इत्यादी प्रत्यक्षपणे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेले जातात. कोणत्याही देशाच्या व्यापारामध्ये वाहतूक सुविधांचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष संबंध असतो. क्रमांक 3. व्यापारातील वाहतुकीची भूमिका. त्यामध्ये आहे भूमार्ग. भूमार्गांचे रस्ते मार्ग व रेल्वे मार्ग असे 2 प्रमुख प्रकार पडतात. या दोन्ही भूमार्गांचे व्यापारामध्ये महत्त्वाची भूमिका आहे. रस्त्यांवर ग्रामीण भाग अवलंबून असतो. रस्ते हे लवचिक वाहतुकीचे माध्यम असून हे वाहतुकीचे प्राचीन मार्ग आहेत. रेल्वे, जलवाहतूक, हवाई वाहतूक यांना जोडण्याचे व त्या ठिकाणापर्यंत व्यक्ती व माल यांना पोहोचवण्याचे काम करत असतात. त्यामुळे ग्रामीण भागातील उत्पादित माल निर्यात करण्यासाठी बंदरापर्यंत किंवा रेल्वे स्थानकापर्यंत पोहोचवण्याचे काम करतात. रेल्वे वाहतूक ही दूर अंतरापर्यंतच्या प्रवासी व माल वाहतुकीसाठी वापरली जाते. व्यापारामध्ये अवजड कच्चा माल, खनिजे यांची जास्तीत जास्त वाहतूक रेल्वे मार्गावरून केली जाते. आहे जलमार्ग. जगभरातील जास्तीत जास्त व्यापार हा जलमार्गानुसार चालत असतो. जलवाहतूक ही सर्वात स्वस्त वाहतुकीचे माध्यम असून जलवाहतुकीद्वारे अवजड, विस्ताराने जास्त असणारा इंधन, धान्य, खनिजे इत्यादींची वाहतूक केली जाते. व्यापारासाठी महासागर, समुद्र, तलाव, कालवे यांचा वापर जलवाहतुकीसाठी केला जातो. त्यामुळे किनारी भागामध्ये अनेक मोठ्या शहरांची निर्मिती झालेली आहे. हवाई मार्ग. हवा या माध्यमामधून विना अडथळा विमान, हेलिकॉप्टर, रॉकेट यांच्यामधून हवाई वाहतूक केली जाते. हवाई वाहतूक ही सर्वात वेगवान वाहतुकीचा प्रकार आहे. त्यामुळे हवाई वाहतुकीद्वारे मौल्यवान वस्तू, दागिने, औषधे, नाशवंत फळे, भाजीपाला यांची वाहतूक व व्यापार केला जातो. नैसर्गिक आपत्ती वेळेस हवाई वाहतुकीद्वारे मदत पोहोचवता येते. महापूर, भूकंप या नैसर्गिक आपत्तीवेळी प्रामुख्याने हवाई वाहतुकीचा सर्वात जास्त फायदा होतो. शेवटी लिहायचा आहे समारोप. अशा प्रकारे व्यापारामध्ये वाहतूक मार्गांचे महत्त्व मोठ्या प्रमाणात आहे. वाहतूक मार्गाशिवाय व्यापार करता येत नाही. क्रमांक 3 ची टीप आहे शेवटची. पर्यटन आणि राष्ट्राचे स्थूल उत्पादन. पहिल्यांदा मुद्द्यांमध्ये पहिल्यांदा प्रस्तावना लिहायची आहे. त्यानंतर पर्यटन अर्थ. क्रमांक 2ला पर्यटन आणि राष्ट्रीय स्थूल उत्पादन परस्पर संबंध. त्यामध्ये परकीय चलन, रोजगार निर्मिती, अदृश्य व्यापार, वाहतूक सुविधांमध्ये वाढ, बेरोजगारीचे प्रमाण कमी आणि शेवटी समारोप. आता उत्तर आपण विस्ताराने बघूया. सुरुवातीला प्रस्तावना. पर्यटन हा एक महत्त्वाचा तृतीयक आर्थिक व्यवसाय आहे. पर्यटनामुळे देशाचे राष्ट्रीय उत्पन्न वाढण्यास मदत होते. त्यामुळे पर्यटन हा एक महत्त्वाचा व्यवसाय देशाच्या उत्पादनाच्या दृष्टीने आहे. पर्यटन आणि राष्ट्राचे स्थूल उत्पादन सहसंबंध किंवा परस्पर संबंध. त्यामध्ये परकीय चलन. पर्यटन हा एक देशाला परकीय चलन मिळवून देणारा प्रमुख व्यवसाय आहे. पर्यटनासाठी परदेशातील अनेक नागरिक मनोरंजनासाठी दुसऱ्या देशामध्ये जात असतात. त्यामुळे ते त्या ठिकाणी राहण्यासाठी, भोजनासाठी, प्रवासासाठी पैसे खर्च करत असतात. त्यामुळे परकीय चलन उपलब्ध होते. आहे रोजगार निर्मिती. पर्यटनामध्ये अनेक लोक आनंद घेण्यासाठी भटकंती करत असतात.
ते ज्या ठिकाणी भेट देत असतात त्या ठिकाणी त्यांची निवास व्यवस्था, भोजन व्यवस्था, प्रवासाची सोय इत्यादी करावी लागते. त्यामुळे अनेक कामगारांची गरज असते व त्यामुळे त्या कामगारांना त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध होतो. देशातील बेकारी कमी होण्यास त्याची मदत होते. क आहे अदृश्य व्यापार. देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये वस्तूंची, सेवांची देवाणघेवाण होत असते व यामध्ये निर्यातीमधून त्या देशाला परकीय चलन प्राप्त होत असते. परंतु पर्यटन हा असा व्यवसाय आहे त्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या वस्तूंची निर्यात न करता परकीय चलन प्राप्त होत असते. म्हणून पर्यटनास अदृश्य व्यापार असे म्हटले जाते. पुढचा आहे ड, वाहतूक सुविधांमध्ये वाढ. पर्यटन व्यवसाय वाढीस लागण्यासाठी हवाई वाहतूक, रेल्वे वाहतूक, रस्ते वाहतूक यामध्ये वाढ करावी लागते. त्यामध्ये सुधारणा कराव्या लागतात. पर्यटकांसाठी अशा प्रकारच्या सोयी केल्यास त्याचा फायदा त्या प्रदेशातील इतर नागरिकांना सुद्धा होत असतो व त्यामुळे नागरिकांचे उत्पादन वाढून देशाच्या प्रगतीला हातभार लागतो. ही आहे बेरोजगारीचे प्रमाण कमी. पर्यटकांना प्रवास, निवास, भोजन, मनोरंजन अशा विविध प्रकारच्या सोयी सुविधा निर्माण करण्यासाठी कामगारांची आवश्यकता असते व त्या ठिकाणी रोजगार प्राप्त होतो व देशातील बेरोजगाराचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. पर्यटनामध्ये सिंगापूर, थायलंड, स्वित्झर्लंड इत्यादी देशांच्या रोजगारात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. या ठिकाणी रोजगाराचे प्रमाण कमी म्हटले बरं का, इथं म्हणायचं बेरोजगारीचे प्रमाण कमी होण्यास. शेवटी समारोप आहे. वरीलप्रमाणे पर्यटनामुळे देशाच्या रोजगारामध्ये वाढ होते, देशाचे उत्पादन वाढते व एकंदरीत देशाच्या विकासामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते व राष्ट्राचे स्थूल उत्पादन वाढते. अशा प्रकारे आपण प्रकरण क्रमांक 6 तृतीयक आर्थिक क्रिया याच्या स्वाध्यायाच्या व्हिडिओचा भाग 1 बघितलेला आहे. यानंतरच्या स्वाध्यायाच्या व्हिडिओमध्ये आपण उर्वरित जे प्रश्न यामध्ये राहिलेले आहेत त्यांची उत्तरे बोर्ड पॅटर्ननुसार बघणार आहोत. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.